सर्व सेवक बांधवांना आणि बहिणींना सर्वांना माझा नमस्कार. बघा, माझे पतिदेव आता 13 तारखेला 3 महिने होते मरण पावले. माझ्याकडे आधी मंडळाची फोटो होती, म्हणजे माझ्याकडे 97 मध्ये त्याग झाला आणि आधी टिमकीतून चिठ्ठी मिळायची आणि नंतर मंडळातून फोटो मिळायची. आधी परीक्षा टिमकीलाच होत होती आणि त्यानंतर मंडळात चिठ्ठी लिहून मिळाली की मंडळातून फोटो मिळायची. त्यावेळेस माझ्याकडे 97 पासून भगवंताची प्रतिमा आहे. आणि आता पतिदेव मरण पावले आणि त्याच्यानंतर काही दिवसाच्या अगोदर म्हणजे पुस्तिकेमध्ये लिहून आहे की परिवारामध्ये काही स्थळ म्हणजे काही वातावरण काही बिघडलं, या पोराबाळाचं काही जमलं नाही, तर त्यांनी काही दिवसांनी नंतर 11 दिवसाचे कार्यक्रम प्रतिमा द्यावी. तर मी टिमकीतून पसगरी भाऊ बसले जाय त्यांच्याकडून तिन्ही मुलांना 11 दिवसाचा त्याग देऊन प्रतिमा दिल्या आणि एकच प्रतिमा माझ्याकडे टिमकी मंडळाची होती. आता पतिदेव मरण पावल्याच्या नंतर मंडळाच्या 1-2 सेवकांनी म्हटलं म्हणते, माझ्या आजचे जे सेवक आहेत त्यागी झालेले, त्या सेवकांनी म्हटलं म्हणते की आधी माझ्याकडे येत होते, माझ्या हातचे सेवक होते, मग काही स्थळांनी बोरकत बाईच्या घराकडे ते गेले तर ते त्यांनी मंडळातच त्यांना खिचून घेतलं. तर म्हटलं मी हरिभाऊ शेंडेच्या हातची शेवकी नाही, त्यांच्या हातानेच त्यागी झालेली आहे. हरिभाऊ शेंडे हिवरीनगरवाले ते आता मरण पावले. तर ते बी शेवकीन त्यांच्याच हातचे होते ते सेवक. मग मंडळातून त्यागी झाले. त्यागी झाल्याच्या बाद मग माझे पतिदेव आता मरण पावले, तर त्या सेवकांनी म्हटलं म्हणते माझ्या हातच्या सेवकाला की बावणे काकूकडे मंडळाची फोटो आहे, तर त्यांना मंडळातच जावं लागेल आणि तिथूनच कार्य करून त्यांना माळ घ्यावं लागेल. इकडे तिकडे जाऊ शकतच नाही त्या. मला तो सेवक सांगत आला. मी त्याला म्हणाली की बाबा रे, का आहे का नाही परमेश्वर पाहिल, माझ्या शब्दाचं उत्तर ना माझ्या याचं उत्तर माझे भगवंत देईल, मी नाही देऊ शकत. शब्द दिले. आता विचारत पडली, आता का करावं कसं करावं. मग लक्ष्मीकांत भोयर मारेगर्दर्शक आहे इथले, मी त्याला फोन केला, त्याला घरी बोलवलं. दादा म्हटलं असे असे आहे, सेवक लोक असे असेच म्हणतात, मी काय करू म्हटलं. पहिला म्हणजे मी अजूनपर्यंत हे असं पाहिलं नाही आणि प्रथम माझ्या मागे हे आलं आणि मार्गदर्शक पद टिमकीतून आहे, प्रतिभा माझी मंडळातून आहे. आता याच्यासाठी मला काहीतरी सांगा म्हणलं. बाई म्हणे तू कशी भटकली म्हणे ना, तुला मन कसं दुखी केलं म्हणे. प्रतिमा मंडळातली आहे तर काय होते म्हणे, पण तू आपल्या मनाला काऊन असं करते म्हणे. त्यांनी समजवलं. ठीक आहे दादा म्हणलं, माझ्या मनात आलं की प्रतिमा ही फक्त निमित्त आहे, भगवंत सगळं आपल्या आत्म्यात आहे, आपल्याला आत्म्याच्या परमात्माची पूजा करणं आहे जे समजते म्हटलं. परंतु पहा, आता तुझे भाऊजी गेल्याच्या नंतर मला थोडासा विचार आला म्हटलं. त्यांनी समजवलं. त्यानंतर मग टिमकीला आली 2-3 दिवसांनी आणि ठाकरे दादा जवळ तो पूर्ण विचार घेतला आणि त्यांना म्हटलं आता आपल्याला त्याग करायचा आहे. माळासाठी त्याग नाही, माळ लागत ना दादा म्हटलं. कार्यकर्ता पद म्हटलं तर साहेबाची माळ तर दिली म्हटलं, पण आता कार्यकर्ता पद म्हणून आहे तर माळाची गरज पडेल म्हटलं. तर हो म्हणे. मग मी त्यांना त्यांच्याकडून पूर्ण मार्गदर्शन घेतलं. त्यांनी मला कार्याचे शब्द दिले. म्हणलं दादा 11 दिवसाचे कार्य तर करू शकत नाही, कारण ती पोरगा 2 दिवस घरी राहतं तर 4 दिवस फिरायला लागते, त्याला बाहेर जाते, कारण की कपड्याच्या कंपनीमध्ये त्याची ड्युटी आहे, त्याला लोक न्यावं लागते आणावं लागते, त्याला वेळ नाही मिळत म्हणलं. तर ठीक आहे म्हणे, तुम्ही असं आहे तर 7 दिवसाची तरी कार्य करा म्हणे त्यागाची. आम्ही 7 दिवसाची कार्य केले आणि ती माळ मिळाली. आणि तो मुलगा आला, तो सांगत आला आई म्हणते फोटो वापस करावं लागते. मी एकच उत्तर दिलं त्याला, ज्यानं तुला सांगितलं त्याला बोलव आणि त्याच्या हाताने ही प्रतिमा उतरवून त्यालाच न्यायला लाव, नंतर मग मी दुसरी प्रतिमा घेईल या नाही घेईल हा प्रश्न माझा आहे. तू जाऊन सांग म्हटलं त्याला, की तुलाच बोलवत आहे ना, तुलाच ते प्रतिमा काढून न्यायला सांगत आहे असं म्हणून तू सांग म्हटलं. तो गेला की नाही गेला एवढं माहिती नाही, चुपचाप आपापल्या घरी राहिले. मग मी ठाकरे दादा जवळून पूर्ण शब्दाचे उत्तर घेतले आणि आज पहा
आम्ही त्यागाचे कार्य करून प्रतिमा बी गेली आणि पोरं बी झाले. शेवट मग त्यांनी मला दादांनी म्हटलं की बाई तुम्हाला सदस्य फी भरावं लागते. मी माझ्या स्वतःचे सदस्य फी 2000 भरले. परंतु आधीच मी इमारती निधी जेव्हा सुरुवात झाली होती इमारत निधी भरायची तेव्हाच मी पोराच्या सोनाच्या इमारती निधी भरून टाकल्या. आमच्या 5 जणांची इमारती निधी आहे. पतिदेवाची बी आहे, माझी आहे, 2 मुलांची आहे, सुनेची आहे आणि आता 3 मुलं त्यागी झाले त्यांची भरली. परंतु मग विचार आला माझी मोठी बहीण म्हणायची का दोघं पोरं 3 पोरं तुझे निवासस्थानातून आणि एकच पोरगा तर मंडळात जाईल का. तर मी विचार केला. मी म्हटलं नाही माझ्या लहान मुलाला बी मी आपल्या टिमकीला सदस्य बनवेन. आता 8 दिवस झाले मुलाचे सदस्य फी भरली आणि त्याला इथलं सदस्य बनवलं. आणि पहा ज्या बाईने मला सजेशन दिलं ती बाई आज भगवंता तुमच्याकडे सांगतो बाबा ती मेडिकल मध्ये आहे आणि तिला पॅरालिस मारलाय. भगवंता तिचा पॅरालिस दूर करा बाबा. वेळोवेळी ती सांगत राहत होती परंतु आता ते बोलत नाही बाबा, बरोबर बोलत नाही. चांगली बोलली पाहिजे, चालली पाहिजे बाबा, एवढंच तुमच्या चरणी विनंती करते. आणि सगळे कार्य आता आमचे टिमकीतर्फे चालू आहे. आम्ही मंडळात बी जातो, टिमकीत बी जातो, कुठेही जातो. परंतु जे आमचं मत आहे ते आम्ही आपल्या टिमकीला, माझं मत मला भरपूरशे मंडळवाले लोकांनी भरपूरशे सांगितलं की तिथं खूप मान मिळते, तिथं तुम्हाला अध्यक्षपद मिळेल, हे मिळेल, ते मिळेल. मी म्हटलं मला दुनियाचं मिळेल, लाखो करोडो मिळेल, परंतु मी आपलं निवासस्थान सोडून येत नाही. कारण की ते उगमस्थान आहे. म्हणलं मी जोता सोडून कमरीला पकडणार नाही आणि जे माझं स्थान आहे ते मी स्थानाला कधी सोडणार नाही. चाहे मला किती मान मिळेल कुठं या नाही मिळेल, पण मी माझं निवासस्थान सोडणार नाही. हे मी ठाम शब्द दिले आणि सर्वांचं उत्तर दिलं. एवढे 2 शब्द